एवढं छोटंसं चित्र मी 70 mm पडद्यावरती रंगवलं आहे आणि ते एक नाही तर शेकडो. आजूबाजूला कोण येते जाते त्यांना काहीच माहीत नव्हतं आणि डोळ्यातनं असे अश्रू वाहत होते भाऊंच्या. ह्याच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी येणारच माझ्यासाठी. ह्याच्या आता पण आमचं चालतंय सगळ्यांचं. एवढं आता सांगायचं म्हणून नाही, मी खरं सांगतोय. ते वाढवायला डोंगरा एवढा मित्र वनव्यामध्ये आडवा उभा. त्यांच्या चित्रांमध्ये जसे रंग आहेत ते रंग त्यांनी मला एक्सप्लेन करून सीनमध्ये सांगितल्यामुळं ते रंग मला म्युझिकमध्ये पण भरता आले. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सजना नावाची नवी कर्कोरीत फिल्म आपल्या भेटीला येते आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत पूर्ण कास्ट आणि क्रू आहेत. कशा आहात सगळे? खूप छान, खूप छान. मला ना सुरुवातच गोड करायची आहे, कारण मी ऐकतोय खूप सुंदर अशी गाणी झाली आहेत, तुमचं म्युझिक लागले त्याला. तर मला एक गाणं सादर झालं तर म्हणजे चार छान लागतील सुरुवातीलाच. नक्की नक्की नक्की. तू वेलला जाळूची माझी वाट काटेरी, तू वेलला जाळूची माझी वाट काटेरी, करीन तुझ्या संग सारी सुख दुःख साजिरी, तू जलमाची साथ या वादळाशी गाठ बांधली ग सोबतीन, दिली फिरमान हाक सजना सजना. किती लावशील जीव माझ्या सजना, तुला सोडून जीव माझा राहीना, माझ्या कानातलं डोल नको देऊ हुल, ये जवळ नजरचा सूर मला घावना, ये मिठीत सजना घे कुशीत सजना, दारात मांडव माझ्या तू सजव सजना 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 सजना. म्हणजे मी विसरूनच गेलो की मी इंटरव्ह्यू करतोय. म्हणजे मी एकदम एन्जॉय करायला लागलो गाणं. आणि गाणं ऐकताना आणि मागे मी पोस्टर मला दिसत होतं, म्हणजे सरांची चित्र जसे एकदम जिवंत आपल्याला दिसतात की हे चित्र आता बोलेल काय चालेल काय, तसं मला ते पोस्टर बघून आणि गाणं ऐकून एकदम व्हिज्युअलाइज झालं की फिल्म काय प्रकारची असेल. तर रिलीजिंगला आली आहे फिल्म. सर, काय भावना आहेत? पहिली फिल्म आहे तुमची. बघ, भावना व्यक्त न करण्या इतक्या जास्त भरून आलेल्या भावना आहेत तसं. पण क्युरियस जास्त आहे. सगळ्या भावना तर सांगू शकणार नाही आत्ता, पण बेसिक एक दोन गोष्टी अशा आहेत की मी आधी पण बोललो. एक तर मला ही जी गोष्ट आहे सजना स्टोरी आहे, त्यातले जे प्रसंग आहेत त्याच्याशी संबंधित त्या घटना जिथं घडल्या, ज्या लोकांच्या समोर घडल्या किंवा ज्या लोकांच्या सोबत घडल्या, त्या सगळ्या लोकांच्या सोबत, शिवाय हा सजना सिनेमा बनवण्याच्या प्रक्रियेत जोडली गेलेली सगळी मित्र, मग सगळे त्याच्यामध्ये, ह्या सगळ्यांच्या सोबत मला मोठ्या पडद्यावर हा सिनेमा बघायचा आहे. त्या गोष्टीची सगळ्यात जास्त आत्ता सध्या मला उत्सुकता आहे. बाकी मग खरं कसं आहे रे, सगळ्या फिल्ममेकरला जे वाटतं तेच आहे. काय प्रतिक्रिया येते, लोकांना सिनेमा कसा वाटेल काय, हे तर असते, ते काय आहे सगळ्यांसारखंच माझं पण आहे. बरोबर. तर म्हणजे सोलापूरच्या एका मोहोळ तालुक्यातील छोट्या गावातून त्यानंतर जे स्कूल ऑफ आर्ट्स, मोठी स्वप्न, काहीतरी मनात जिद्द होती की काहीतरी करायचं आहे. त्यानंतर चित्रकला आणि असे चित्र की म्हणजे अंबानींसारख्या सेलिब्रिटीच्या घरात तुमचे पेंटिंग लागलेले आहेत. चित्रकला करता करता एखादी फिल्म आपल्याला कराविषयी म्हणजे कधी वाटली आणि का? ही प्रक्रिया फार जुनी आहे, सिनेमा बनवण्याची इच्छा असण्याची. चित्रकार म्हणून पुढे यायच्या पण खूप आधीची, खूप जुनी आहे. त्यामुळं त्याचा प्रवास सुरू झाला सिनेमाचा मागच्या 5-1 वर्षापासून, आणि मग जवळपास हे 5 वर्ष आहे
तो प्रवास आता कंप्लीट होतो आहे. चित्र ते चित्रपट असा हा प्रवास आहे. म्हणजे काय खरी नैसर्गिक प्रक्रिया म्हणतो ना की सिनेमा बनवण्याची, म्हणजे सिनेमे बनले पण तसेच काही खूप म्हणजे पहिल्यांदा जेव्हा बनले तेव्हा हेच चित्रकार मंडळीच असायचे जे सुरुवातीला सिनेमा बनवायचे. त्यामुळं व्हिज्युअल आर्ट आणि चित्र आणि चित्रपट, मला कोणतरी म्हणलं की चित्राची पुढची पायरी चित्रपट. त्यामुळं ती खूप नैसर्गिक जर्नीतला तो भाग आहे. त्याचं मला तेवढं अप्रूप नाही खरं सांगतो मी, कारण मला ते व्हिज्युअलाइज व्हायच्या सगळ्या गोष्टी लिहिताना पण हे कसं असणार काय असणार. मला मजा आली त्या प्रक्रियेची. ती प्रक्रिया करत असताना नुसतं तिथं स्टुडिओत मी एकटा चित्र काढतो, इथं प्रत्येक डिपार्टमेंटला समजून घ्यायला लागतं. प्रत्येक डिपार्टमेंटसोबत मला वेगवेगळी मजा करायला मिळाली. प्रत्येक डिपार्टमेंटमधनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. एक कोर्स पूर्ण झाला आहे माझा असं समजा 4 वर्षाचा सिनेमा बनवायचा. तर पहिली फिल्म त्यात आपण निर्माता, दिग्दर्शक, लेखक ही मोठी जबाबदारी उचलतो आणि पहिल्या फिल्मला आपण 3 एक नवीन चेहरे, फ्रेश चेहरे घेऊन येतो आहे. तर त्यामागचं कारण काय, म्हणजे नवीनच का तुम्ही चेहरे घेतले? त्या गोष्टीची गरज होती तशी गोष्टी. बरोबर. एक गोष्ट एवढी जशी रॉ नॅचरल मातीतली आहे, मला मुलं पण ती पाहिजे होती. त्यातले जे काही सीन आहेत, प्रसंग आहेत, त्या प्रसंगाला न्याय देणारी मुलं मला पाहिजे होती. म्हणजे ॲक्टर देऊ शकत नाही असं नाही, मात्र मी काहीतरी वेगळं शोधत होतो. मी काहीतरी खूप रॉ शोधत होतो. मी अशी माणसं शोधत होतो की जे ह्या जगण्यातनं गेलेले आहेत, ज्यांच्या वाट्याला हे सगळ्या गोष्टी आलेल्या आयुष्यात, त्याचं गांभीर्य त्यांना माहिती आहे. त्यामुळं ह्या मुलांची मी निवड केलेली आहे. बरोबर. तुमच्या दिगंकडे यायला आवडेल मला, की म्हणजे तुम्हाला वाटलेलं का की आपण काहीतरी एक फिल्म करू आणि त्यात सजना फिल्मसारखी एखादी एवढी चांगल्या स्केलवरची फिल्म करू, असं कधी वाटलेलं का तुम्हाला? नाही, खरंच नव्हतं वाटलं. कारण पहिले तर म्हणजे मला डान्सची आवड होती, पण ॲक्टिंग कधीच केली नव्हती. काय असते ॲक्टिंग काहीच माहीत नव्हतं. तर मग मी असंच ऑडिशन दिलं आणि दुसऱ्या दिवशी फोन आला की स्टुडिओला या, भाऊंचा स्टुडिओ आहे शिरापूरला. तर तिथं गेलो आणि तिथं एक ऑडिशन झाली आणि तिथून मग पुढं मग संपर्क चालू झाला आणि वर्कशॉप आणि मग ती प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये मी आले. तर ही गोष्ट नवीन होती माझ्यासाठी, कारण पहिले तर भाऊ एक चित्रकार आहेत आणि नंतर ते दिग्दर्शक पण आहेत आणि दिग्दर्शक आणि निर्माते कसे आहेत ते आपण सध्या बघतोय. पण लेखक म्हणून तेवढे ते डायलॉग म्हणा किंवा ते सीन आम्हाला काय एवढे जवळचे वाटत होते, कारण ते खरं होतं. म्हणजे कुठेतरी ते तेवढं डीप ते लिहिलेलं गेलं होतं. त्याच्या लेखनाच्या बाबतीतला एक किस्सा मला सांगायला आवडेल की लास्टच्या चित्रपटाच्या शेवटच्या सीनचं लिखाण म्हणजे तसं झालं होतं, पण अजून त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करण्यासाठी भाऊ लिहित बसले होते. स्टुडिओ आहे, स्टुडिओच्या साईडला एक लॉन आहे, त्या लॉनमध्ये सकाळी लिहित बसले होते आणि मला माहीत नव्हतं. मग मी गेले आणि मला असं दिसलं की म्हणजे भाऊ ते वेगळ्याच झोनमध्ये होते. कानामध्ये हेडफोन होते आणि पेन आणि वही होती आणि एका वेगळ्याच झोनमध्ये होते. आजूबाजूला कोण येते जाते त्यांना काहीच माहीत नव्हतं आणि डोळ्यातनं असे अश्रू वाहत होते भाऊंच्या. मग ते लिहिताना पण तेवढं खोल आणि डीप आणि तेवढंच रॉ लिहिलं, म्हणून ते करताना पण आम्हाला तेवढं आपलं वाटलं आणि तेवढं आम्ही ते करताना पण आम्ही ते जगलो. तर तिथून ती सुरुवात आहे. लिखाणामध्येच ती ताकद आहे. म्हणून जर आज आमचं जे काम आहे जर प्रेक्षकांना आवडलं तर त्याचं श्रेय त्या लिखाणाला आहे. बरोबर. तर तेवढं डीप लिहिलं म्हणून आम्ही तेवढं ते डीप आणि ते खरं जगू शकलो आम्ही. बरोबर. एकदा मी परत सरांकडे येतो. माझा एक प्रश्न राहिला, म्हणजे तो येता माझ्या डोक्यात आलेला. म्हणजे मला जेव्हा कळालं मला तुमचा इंटरव्ह्यू करायचा, तुमची चित्र वगैरे मी बघितलेले आधीपासून, पण मी बोललो एकदा सोशल मीडिया ह्यांचं मी जाऊन बघतो की कसं काय. मी टाकलं शशिकांत धोत्रे नाव, पण तुमचा जो प्रोफाईल पिक होता तो बघून मी बोललो हे नसेल त्या अकाउंट, कारण तुमचा लुक पूर्ण त्यात चेंज होता. दाढी मे बी मला वाटतं एवढी वगैरे असेल, दाढी पण मोठी, केस पण मोठे. मी बोललो हे तर नसेल अकाउंट. मी परत बॅक गेलो,
मी परत इन्स्टाला टाकलं की शशिकांत धोत्रे यांचं हँडल काय इंस्टाग्राम, तर ते आलं तर तेच होतं. मग मी खाली गेलो, सगळे चित्र बघितले, तर एवढा मस्त लुक होता. मग तो म्हणजे तो परत असं हे नॉर्मल ठेवण्याचं काय कारण आहे एवढा मी चांगला? असंच होतो. तो खूप थोड्या दिवसासाठीचा लुक होता. मी आधीपासून असाच आहे. आणि ते म्हणजे काय आवड होती की तसा लुक करायचा? काय नाही, ऑलमोस्ट काय तो असं साऊथ असं- टाईप टाईप आपल्याला एक वाईब देत होता. तर खूप डॅशिंग डिरेक्टर, डॅशिंग लेखक, डॅशिंग असं मी actor डॅशिंग बेशिंग नाही बाबा. म्हणजे काय झालं रे, असं ते कामाच्या फ्लोमध्ये ना 1-2-3 महिने असं ते काही दाढी बिडी करणं झालं नाही. आणि आता राहिलं तर राहिलं. मग आजूबाजूचे जरा चांगले दिसते, राहू द्या करत ते राहू दे करत त्याचा बाबा झाला. आणि ठीक आहे, आता ते झाले तर एक वर्ष 2 वर्ष आपलं ते ठेवलं स्टाईल म्हणून. आता ते काय, आता ते तसंच आहे खरं, माणसाचं मूळ रूप तसंच आहे. आता ते हे नकली आहे खरं, ते असली आहे बरोबर, म्हणजे बरोबर. पुरुषाचं. हां. पण आता परत योग आला तर ते काय वाढत राहते, त्याला काही नाही, परत वाढू. म्हणजे भाऊंची तशी स्टाईल बदलत राहती. म्हणजे ते एकदम असे त्यांना बघितल्यानंतरच वाटते की बाबा आर्टिस्ट आहे हा माणूस म्हणून. एवढा असं झंकी पंकी कलरफुल एकदम, आणि सतत स्टाईल बदलत राहते. त्यांना कॉपी करतात परत बाकीचे. वा, तर असं आहे ते, त्याच्यामुळे ती पण एक स्टाईल होती त्यांची. मस्त मस्त. आता तुमच्या दोघांना आता मी हे नाही विचारत बसणार की पहिली फिल्म आहे, कसं वाटतं, काय वाटतं. नक्कीच खूप स्पेशल तुमच्यासाठी भावना आहेत. पण तुम्ही दोघं बॉईज सेम वयाचे, ते तुमची मैत्री कशी होती? काय किस्से सांगाल तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल? मैत्री म्हणजे आम्ही दोघं पण आहे, आणि आणखी आपले फिल्ममधलेच कॅरेक्टर आहे बरोबर. ते, ॲक्टर आहे ते, ज्याने 3-4 जण आहेत ते. आम्ही म्हणजे 5-6 जण मिळून राहायचो. मैत्री, आता पोरांची मैत्री कशी असते तुम्हाला तर माहिती आहे. म्हणून विचारलं की त्यांचं तर ठीक आहे, पण तुमच्या दोघांचे काय सांगण्यासारखे आणि किस्से असतील तरच. सांगण्यासारखे आहे ते, म्हणजे भरपूर आहे ते, मस्त आहे. एकमेकाला ठीक लागेल तर हे आपण म्हणजे नंतर ऑफ कॅमेरा जेव्हा असेल तेव्हा यावर आपण गप्पा मारू शकतो असं मला वाटतं. नाही, भारी आहे. सगळ्यांचंच आमचं बॉन्डिंग म्हणजे जसं आता आमच्या दोघांचं असेल तसं बाकीचे पण 3-4 जण ॲक्टर आहेत का, सगळेजण मिळून असं एकमेकांना सपोर्ट करणं, की बाबा आता सगळे सोबत राहत होतं, तर जरा कोण असं उदास दिसलं, जरा कोणाला जास्त न बोलत नाही आज असं वाटलं काय, किंवा काय तर वाटलं त्याला, तर जायचं सगळ्यांनी विचारायचं, अरे काय झाले, काय नाही, काय प्रॉब्लेम असला तर सांग. असं म्हणजे एकमेकांची काळजी घेणं. 2-3 वर्ष आम्ही सोबत राहिलो स्टुडिओला तिथं. आम्ही 5-6 जण आणि म्हणजे 7-8 जण ॲक्टर आम्ही. त्यामुळे एक असं मित्राचं कमी, असं एक रक्ताचं नातं आमचं जास्त झालं की बाबा ह्याच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी येणारच, माझ्यासाठी आता पण आमचं चालतं सगळ्यांचं. एवढं आता सांगायचं म्हणून नाही, मी खरं सांगतोय. आणि ह्याच गोष्टी की आता तुम्ही एकाच गोष्टीवरून विचार करा की आता आम्ही दोघं पण ॲक्टर आहे आणि दोघं पण लीडला आहे. जर आता मैत्रीचं एक उदाहरण म्हणून सांगतो बरं का, की ॲक्टर म्हणल्यावर की बाबा थोडी का होईना कॉन्पिटिशन असते की नाही मला ह्यापेक्षा भारीच करायचं आहे, नाही माझं काही पण करून येत. आमच्यात मला ते असं कधी वाटलं नाही, म्हणजे काम म्हणून आम्ही असं भारीच करायचं सगळ्यांनी ठरवलं. पण एक गोष्ट असते की माझं जर काय सीन होत नसेल एखाद्या वेळेस, ते इमोशनल असेल किंवा काय असेल, ह्याने येऊन मला सांगायचं, तू साईटला घ्यायचं, भाऊंना सांगायचं, भाऊ 5 मिनटं द्या मला, हे एवढं सांगायचं की आठव तू, हे झालं का होत नाही तुला, तुझ्या ह्या वेळेस पाणी येऊ शकतं डोळ्यात, तर आता काय येत नाही, मागच्या वेळेस कसा काय रडला होता तो, असं म्हणजे एवढं म्हणजे असं नातं आहे मैत्रीचं आमचं. सगळ्यांनीच एकमेकांना असा भरपूर सपोर्ट केलाय. मस्त. तो बोललाच आहे सगळं तुझ्या वतीने. हो बोला. आणि तसंच माझ्या बी टायमिंगला त्यानं बी मदत केलेली आहे बऱ्यापैकी जास्त. मला बी काय सीनला तसं झालेलं आहे तेव्हा मदत केलेली आहे, बाकीची पण. आणि मला एवढं कळतं की मित्राची डेफिनेशन नाही काय, मित्र आहे बस, बाकी काय नाही. आणि त्याचा स्वार्थपणा कोणाचाच नसतो. बरोबर. ते एक लय भारी आहे. तर मला तो बोलला बरंच या मैत्रीबद्दल. मला सांगतं, जर तुम्ही 2 वर्ष राहतात, 2-2.5 वर्ष आता एकत्र राहतात, त्याच्यासाठी एक शब्द तुला काय बोलायचं असेल तर काय बोलशील? एक शब्द बोलू शकणार नाही मी. शब्द म्हणजे असं आहे का, मी शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे. हां, म्हणजे मला एक जसं कळतं ना, माझे मित्र आता हे आहे, अजून आहेत. तुम्ही पुस्तकातले जेवढे शब्द, डिक्शनरीतले सगळे शब्द जरी काढले ना तरी कमी पडतील त्यांना हे करायला, उद्देशून बोलायला किंवा काय असेल ते. हां, पण
दुःखाच्या टायमिंगला दुःख आणि दुःखात परत वाढवायला बी दुःख हीच आहे ती कारणीभूत. म्हणजे कधी गरज पडल्यात दुःखात भर पाडणारे पण हेच आहे ना, दुःख आडवायला काय मला एक गाणं आठवतंय, मित्रांना बघितलं की दुःख वाढवायला डोंगरा एवढा मित्र वनव्यामध्ये आडवा उभा. वा मस्त. तेच बोलो, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण बॅक कॅमेऱ्यात डिस्कस केलेल्या बऱ्या असतील. तर जसं आपलं सुरुवात गोड ज्यांच्याकडून झालेला, तसंच मी शेवट करता करता त्यांच्याकडे येतो की एवढी सुंदर पोस्टर बघताच आपल्याला कळतं की किती कलर्स टाकले असतील. तर जेव्हा असे कलर्स येतात आपल्याला माहीत असतं की आपल्या गाण्यामागे अशी व्हिज्युअलायझेशन लागू शकते. तर तेव्हा पूर्ण प्रोसेस काय होती तुमची गाण्याची? खरं तर खूपच सुंदर प्रोसेस होती. चित्रकार म्हणून तर जगाने पाहिलेलंच आहे. आता एक दिग्दर्शक आणि चांगला एक काय म्हणू कलाकार लोकांसमोर येणार आहे, जो व्हिज्युअल आर्ट मध्ये आपलं एक वेगळं नाव क्रिएट करणार आहे. आणि असा माणूस जेव्हा दिग्दर्शक म्हणून मिळतो तेव्हा ब्रीफिंग खूप छान होतं. त्यांच्या चित्रांमध्ये जसे रंग आहेत ते रंग त्यांनी मला एक्सप्लेन करून सीनमध्ये सांगितल्यामुळं ते रंग मला म्युझिकमध्ये पण भरता आले. तर ते असं दिग्दर्शक मिळायला पण थोडंसं नशीब लागतं असं म्हणेन मी. जरा ते बाजूला पण कौतुक करत नाही, पण खरी गोष्ट आहे ही. माझे गाणे ज्या पद्धतीने तुम्ही बघता आता शूट झालेत तसे मला वाटत नाही की एवढे कलरफुल दुसरे गाणे आपल्याला दिसतात सध्याच्या ह्याच्यामध्ये. सो छान आहे, प्रवास खूप छान आहे. आणि फिल्म म्युझिकल आहे, 8 गाणी आहेत, छान छान गायक आहेत. आदर्श शिंदे, आनंद शिंदे, सोनू निगम यांनी 2 गाणी गायली आहेत. राजेश्वरी पवार तिने डुएट गायले सोनू निगमसोबत, माझ्यासोबत. त्यानंतर प्रियंका बर्वेचं गाणं आहे, कडूबाई खरात माई आपण ज्यांना म्हणतो प्रेमाने, त्यांचं एक गाणं आहे. सो असे मस्त गायकांचा पण मेनू आहे. लाईव्ह सगळं आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे, यशराजला सगळं रेकॉर्ड झालं आहे. आणि तुम्हाला एक छान साऊंड ऐकायला मिळेल. आणि हा साऊंड ऐकायचा असेल आणि हे व्हिज्युअल्स पाहायचे असतील तर तुम्ही सिनेमागृहामध्येच जाऊन पाहिले पाहिजेत. तर त्याचा तुम्हाला तो एक ग्रेट एक्सपिरियन्स मिळेल असं मी म्हणेन. राजेश्वरी तुझ्याकडे येतो मी. आपण डुएट करतो आहे आणि आपल्या अपोजिट जोडी जी आहे ती सोनू निगम आहे. काय म्हणजे भावना आहेत? प्रत्येक माणूस लहानपणीपासून एक मॅनिफेस्टेशन डोक्यात घेऊन चालतो. तर तसं प्रत्येकच सिंगर हे मॅनिफेस्टेशन डोक्यात घेऊन चालत असतो की मला कधीतरी यांच्यासोबत काम करायचं आहे. तर मला वाटतं की माझं मॅनिफेस्टेशन खूप लवकर वर्क झालं आहे. आणि बेसिकली ओमकारची सगळी गाणी पहिल्यापासून सगळे तुम्ही ऐकत आला आहात. तर मेलडीज असतात छानच, पण त्याचा आवाज तुम्ही बघितलात तर एक वेगळा टोन आहे, युनिक टोन. आणि तसाच माझा पण युनिक टोन आहे असं त्याला पहिल्यापासून विश्वास होता की तुझा आवाज वेगळा टोन आहे, तो उत्तमपणे वापर झाला पाहिजे त्याचा. सो त्याने मला खूप सपोर्ट केलं आहे पहिल्यापासून की तुझी प्लेबॅकमध्ये एक चांगली जागा झाली पाहिजे. आणि त्याच्या या डिसिजनला सरांनी तो मान दिला आणि त्यांनी मला या चित्रपटातली 4 गाणी गायची संधी दिली. आणि ऑफकोर्स सोनू निगम यांच्यासोबत 2 गाणी आहेत म्हटल्यावर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. सो सजना माझ्यासाठी खूप स्पेशल मूवी आहे. नक्कीच हा खूप स्पेशल मूवी असणार आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटासाठी. आणि हा चित्रपट का असं मोबाईलवर बघण्यासारखं नाही आहे, तो मोठ्या पडद्यावर बघितला तरच मजा येणार आहे. तर जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान करा? 27 जून 27 जून सिरियसली 27 जून खूप खास गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही थिएटरमध्येच जायला पाहिजे. माझं म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या जनतेने, कला रसिकांनी, भारतातल्या सगळ्या लोकांनी माझ्या चित्रांवर खूप प्रेम केलं आत्तापर्यंत. मग ते ना माझी एवढीशी छोट्या चित्रांसाठी सुद्धा लोकांनी लाखाच्या संख्येत प्रदर्शनाला गर्दी केलेली आहे. मला माहीत आहे त्यांचं प्रेम आहे माझ्या कलेवर, माझ्यावर. मला त्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की एवढं छोटंसं चित्र मी 70 mm पडद्यावरती रंगवलं आहे. आणि ते एक नाही तर शेकडो फ्रेम्स, हजारो. हां, तर ती चालती बोलती चित्र बघायसाठी
संगीताच्या सोबत आणि एवढे रॉ नॅचरल मातीतनं आलेल्या पोरांचा अभिनय बघण्यासाठी थिएटरला जाऊनच हा सिनेमा बघा.